नमस्कार मित्रो प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2024 साठी 18 जून 2024 पासून पीक विमा योजनेचे अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे। मित्रो, मागील वर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपण 14 पिकांसाठी फक्त 1 रुपया भरून पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवू शकणार आहात। मित्रो, आता अर्ज करण्याची शेवटची तारीख नेमकी काय आहे, कोणत्या 14 पिकांसाठी आपण पीक विमा योजनेमध्ये अर्ज करू शकता याविषयीची सविस्तर माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। पण त्याआधी मित्रो, चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेटसाठी नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मित्रो, पाहूयात खरीप हंगाम 2024 साठी कोणत्या 14 पिकांसाठी फक्त 1 रुपया भरून पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवता येणार आहे आणि पीक विमा योजनेचा अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख नेमकी काय आहे याविषयीची सविस्तर अशी माहिती। मित्रो, मागील खरीप हंगामापासून राज्य शासनामार्फत सर्वसमावेशक पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे। म्हणजेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फक्त 1 रुपया भरून पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवता येतो। यावर्षी देखील खरीप हंगाम 2024 चा पीक विमा योजनेचा अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना फक्त 1 रुपया भरावा लागणार आहे। म्हणजेच उर्वरित जी काही शेतकऱ्यांची पीक विम्याची रक्कम आहे ही राज्य शासन भरणार आहे। 14 पिकांसाठी शेतकऱ्यांना फक्त 1 रुपया भरून पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवता येणार आहे। तर कोणकोणत्या 14 पिकांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, उडीद, मूग, सोयाबीन, भुईमूग, तीळ, कारळे, कापूस आणि कांदा या 14 पिकांसाठी मित्रो फक्त 1 रुपया भरून आपण पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवू शकणार आहात। आणि मित्रो, पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख आहे ती म्हणजे 15 जुलै 2024। तर मित्रो, 15 जुलै पर्यंत आपण पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवू शकणार आहात। तर मित्रो, अशा प्रकारे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2024 साठी कोणकोणत्या 14 पिकांसाठी फक्त 1 रुपया भरून पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवता येतो आणि अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख नेमकी काय आहे याविषयीची ही होती सविस्तर अशी माहिती। ही अपडेट आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका। चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह। धन्यवाद।